धावा बॅटर पूर्ण करतायत. 2 धाबांची धावसंख्या पोहोचली होती 32 वर. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. कालच्या दिवसात 12 क्रमांकाची जर्सी स्वप्नील पाटीलची आणि आजच्या दिवसामध्ये 15 नंबरची जर्सी. 15 एप्रिल 1985 सालीचा जन्म आहे त्यांचा. खूप चांगलं प्रदर्शन त्यांनी ज्यावेळेस त्यांना संधी मिळाली UAE टीम मध्ये 1 फेब्रुवारी 2014 साली ते पदार्पण त्यांचं पाहायला मिळालं. आता फुल फास्ट बॉल, फुल टोल वसूल केलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. लिए पापड़ी टीम, आपकी फील्ड को आप सजाना होगा जल्द से जल्द. अना टीम चला अपनी दोनों सलामी जोड़ी मैदान पाडवा. बहुत ही बेहतरीन मुकाबले आप देख रहे हैं. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महाउत्सव. शनिवार आणि रविवार क्रिकेट लवर बॉल, एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी. काँग्रेस पार्टीच्या वतीने इस भव्य क्रिकेट सामन्याचं आयोजन निवेदन आपण पाहतोय. चेक वासळी विरुद्ध दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन या. वडवल गटातून हा मॅच असेल. ओटीयू जाहीरबाई. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती का आपल्या एक एक प्रतिनिधी समालोचन प्रेक्षामध्ये पाठवा. पापडी आणि अनाळा टीम एक चांगली लढत विकेट नंबर 2 वर आपण पाहणार आहोत. विकेट नंबर 1 वर एक मोठं आव्हान दडपा 11 या संघासाठी दिलेला आहे. एक बेहतरीन मुकाबला. आयलन आणि प्रमोद ही जोडी मैदान आपण पाहतोय. चांगलं आयोजन निवेदन आपण पाहतोय. तर चांगली स्पर्धा वसईची माझी आपण मैदानात. बेहतरीन टूर्नामेंट अबाउट 40 आपण पाहिला. एक फॉर्मेट पाहिले. आज 4 समाज या तमाम संधी संघाला दिली गेली आणि एक चांगली स्पर्धा. बॉलरचं नाव सांगायचं आहे प्लीज. ऐसे गेंदबाजी पर है. प्रमोद स्ट्राइक पर है. 3 ओव्हर का ये मैच होगा. 3 षटकाचा हा सामना. पहिला चेंडू प्रमोद साठी येतो. शॉट गेंदी पुल कर दिया. लॉन्ग ऑन बॉलिंग लेंगे बाहर. 6 रनों के लिए फरार. कमान डीजा. थैंक यू डीजे. अगली गेंद प्रमोद के लिए आती भी. एक बेहतरीन बल्लेबाज है.
अच्छी गेंद, टप्पा गेंद के बाद स्विंग होती हुई सीधी विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल। ये गेंदबाजी का जलवा है, कभी तुम्हारी तो कभी हमारी। मंगेश मांजरेकर सर जी का आगमन होता हुआ हम उनका दिल के गहराई से इस्तकबाल करते हैं। एक बेहतरीन खिलाड़ी, लेजेंड खिलाड़ी हमारे बीच उपस्थित होते हैं। सर आपल्याला विनंती करतो का आपण आमच्या मंचावर या। महेश पादरी सर जी एक बेहतरीन व्यक्ति है और दोस्तों जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए नहीं, हर टूर्नामेंट के लिए बड़ा योगदान दिया और हर खिलाड़ियों को एक प्लेटफॉर्म दिया, वैसे व्यक्ति हमारे बीच है। क्योंकि कल के दिन आपने यंगस्टर पापड़ी के गणेश काकर सर जी को देखा, तमाम सीनियर खिलाड़ी जिन्होंने अपना करियर इस क्रिकेट के लिए दिया, वैसे खिलाड़ियों को हमने देखा इस मैदान पर जिन्होंने अपने युवा खिलाड़ी को एक बेहतरीन वसई करके एक प्लेटफॉर्म देने का काम किया। वैसे गणेश काकर सर जी, महेश पादरेकर सर जी, उसके बाद भट्टू भाई, उसके बाद विवेक पाटिल सर जी, तमाम बड़े बड़े सीनियर खिलाड़ी को हमने देखा है। प्रमोद के लिए अगली गेंद, फुल टॉस गेंद की ड्राइव किया, मिस टाइम शॉट है, गेंद हवा में कैच का मौका, मगर खिलाड़ी वहां पर नाकाम होते हुए नजर आएंगे। जब तक गेंद को अंदर रख लेंगे, गेंद बाहर निकलने के बाद 4 रन मिलेंगे, रन 4 होगा बेड़ा पार, कमांडी जा। चलिए विकेट नंबर 1 पर भी मुकाबले शुरू हो रहे हैं। जहां पर टीम की रन संख्या की बात की जाए तो अन्ना टीम ने जाकर पहुंचती हुई 12 रनों पर। एक बेहतरीन शुरुआत प्रमोद लीली द्वारा, एक घातक बल्लेबाज है, कल थोड़ी सी टीम नाकाम हुई, सेमीफाइनल का मुकाबला गवाया था। आउट साइड खेलने जा रहे थे मगर गेंद और बल्ले का संबंध एक गेंद विकेट कीपर के दस्तान में, मगर हम पाने का लेग के बाहर गेंद, वाइड बॉल। एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या जाकर पहुंचेगी 13-13। प्रमोद खेल रहे हैं 12 रनों पर, एक्स्ट्रा रन के साथ टीम की रन संख्या 13-13। अन्ना टीम बना पापड़ी के पीछे मुकाबला आप देख रहे हैं। विकेट नंबर 1 पर भी गेंद सीमारे का बाहर, 4 रन। फुल टॉस है मगर नो बॉल, ये खराब गेंदबाजी। लंगा पर फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है डीप पर, 1 रन जरूर मिलेगा 1+1 और अगली गेंद होगी फ्री हिट। टूर्नामेंट है सुपर हिट, अगली गेंद है फ्री हिट। उगड़ा डोए पहानीट, पुरसा चेंडू है फ्री। अब बल्लेबाजों के लिए मौके आए हैं मगर मौके बार बार भी नहीं आते। इसको जाकर बोलता हुआ 15-15 और विकेट नंबर 1 पर सुप्रीम पाटिल ने भी लाजवाब शुरुआत की अपने टीम के लिए, एक बेहतरीन खिलाड़ी है। एलन स्ट्राइक पर, अगली गेंद के तैयार, शॉर्ट गिनती, ऑन साइड खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संबंध हुआ नहीं और दूसरी गेंद पर वहां पर विकेट नंबर 1 पर और एक बेहतरीन सिक्सर आता हुआ नजर आया। ये स्वप्निल पाटिल का बल्ला बोलता हुआ नजर आ रहा है। विकेट नंबर 1 पर भी बल्लेबाजी और विकेट नंबर 2 पर एक बेहतरीन गेंदबाजी बल्लेबाजी का जलवा प्रमोद लीली कर रहे हैं, मगर एलन को भी बल्ला अपना खोलना होगा। 3 ओवर का ये मैच है। आउट साइड पर लॉन्ग ऑन, बॉडी लेने के बाद 6 रनों के लिए फरार होती हुई गेंद सी मारे का बाहर, एलन के बल्ले से आता हुआ सिक्सर और ये
मिरारो टीम के द्वारा अच्छी बल्लेबाजी अमीर द्वारा हुई थी। ओहो बेहतरीन गेंद मगर अंपायर गुम जाएंगे, व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रा रन। चला दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती, आपण टॉससाठी या, आम्हाला कॉपरेट करायची तुम्हाला विनंती करतो मित्रांनो। खूप सामने यानंतर आहेत आणि आज अंतिम सामना पण कुठला जाणार आहे लक्षात ठेवा, आम्हाला कॉपरेट करा, आपल्या कमिटीला आपण कॉपरेट केल्याबद्दल। शॉट चेंडू पूल केलाय, चेंडूला पाठवून दिलाय ऑन साइडला, षटकार 6 रनों के लिए एलन के बल्ले से आता हुआ लाजवाब सिक्सर, 6 रन। इसी मैदान पर मगर अब क्रिकेट का खेल 4 महीने पूरे मुंबई महाराष्ट्र में ये क्रिकेट का महासंग्राम आप देखेंगे। 4 चेंडू झालेले, बॉल द्या, कमिटी आपल्याला विनंती करतोय और तमाम आयोजक कमिटीचा मनपूर्वक आभार। चला चेंडू आतमध्ये द्या, विकेट नंबर 2 वर, विकेट नंबर 1 वर स्वप्नीलचा बल्ला माशाअल्लाह बोलता हुआ नजर आया। विकेट नंबर 2 पर प्रमोद लिली और उसके बाद एलन, क्या बल्लेबाजी का जलवा भी करते हुए नजर आ रहा है। यही गेंदे आपको एक जो टाइमिंग का के ऊपर ये खेली जाती हुई गेंद, लबर बॉल, क्रिकेट का महासंग्राम, लेग के बाहर गेंद, व्हाइट बॉल का इशारा। मैदान क्रमांक 1 वर 9 चेंडूंमध्ये 20 ची आवश्यकता आहे, 9 चेंडूंमध्ये 20 धावा पाहिजेत मैदान क्रमांक 1 वर। ओटीयू जहीर भाई, शुक्रिया संदीप सर, और वाकई में एक बेहतरीन आवाज के मालिकों को आप सुन रहे थे कल से आज तक, और उसके बाद बेहतरीन बल्लेबाजी वहां पर हो रही है। विकेट नंबर 2 पर अगली गेंद एलन खेलेंगे तैयार, शॉर्ट गेंद दी ऑन साइड पर, खेल दिया बैक टू बैक तीसरा षटकार, गेंद सीमा रेखा बाहर, 6 रनों के लिए फरार एलन, ई द फायर। संबंध नहीं कर पाया, एक डॉट गेंद पेशर दबाव है, क्योंकि दोस्तों ये लो ओवरों का मैच है, 3 ओवर का ये मुकाबला, जितने रन बनेंगे उतने फायदेमंद होंगे, क्योंकि ये वसई का चीमा जी अपना मैदान है, कभी भी इस मैदान पर मुकाबले बदल जाते हैं। शॉर्ट गेंद खेल दिया ऑन साइड पर, गेंद हवा में, मगर खिलाड़ी बनेंगे दर्शक बनेंगे दीवाने, गेंद सी मारेगा बाहर, षटकार, 6 रनों के लिए फरार।
थँक्यू झहीरभाई. चौकार मैदान क्रमांक 1 वर आलाय आणि चौकारण्याची धावसंख्या पोहोचली आता 36 वर. जिंकण्याकरता 11 धावा पाहिजे 7 चेंडूंमध्ये. 7 मध्ये 11 पाहिजे. तत्पूर्वी आपण स्वागत आणि सन्मान करतोय आदरणीय महेश पागदरे सरांचा. पागदरे 11चे करता धरता आहेत, पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि अर्थातच एक चांगला मित्र म्हणून सर्वांच्याच परिचयाचे महेश पागदरे सरांचा स्वागत आणि सन्मान. कौस्तुभ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते होते. 40+ ज्या संघ होते ते संघ या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने त्यांचे जमाजमाव आणि ते संघ मिळवून करण्याचं काम केलं होतं महेश पागदरे सरांनी आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या अतिथी कक्षामध्ये होतोय. होईया या चेंडूवर काय घडामोडी घडतायत. डाऊन द लेग व्हाईट बॉल असेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावा लागल्या जातात 37 धावा. झहीरभाई क्रुशियल मोमेंट आहे त्यामुळेच थोडंसं थांबवलं तुम्हाला. अजूनही 10 धावा पाहिजेत. 7 चेंडूंमध्ये 10ची आवश्यकता मैदान क्रमांक 1 वर दरपाई या टीमला. जय गावदेव गणपादेव रावर टीम संघाविरुद्ध आणि रावर टीमने आज सकाळपासून खूप चांगला प्रवास केला. एक डिसिप्लिन शिस्तप्रियता त्यांची दिसली. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल गोलंदाज आता भरकडलेत. एक धाव महत्वाची आहे, एक धाव मोलाची आहे. त्याची किंमत प्रत्येक खेळाडूला ठाऊक आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावा लागल्या जातात 38. 7 बॉल शिल्लक आणि 7 बॉल मध्ये आता 9 धावांची आवश्यकता. 7 गेंदों में चाहिए 9 रन. 7 मध्ये 9 पाहिजे. या चेंडू नंतर वळणार आहोत आपण मैदान क्रमांक 2च्या दिशेने. 7 मध्ये 9ची आवश्यकता. गोलंदाज तयार. हर्ष डाऊन द लेग. पुन्हा एकदा स्वेर मारा. लगातारचे 3 चेंडू हे वाईट टाकलेत. आत्मविश्वासाची कमी जाणवतोय. म्हणतात ना की आत्मविश्वास हा तुमच्याकडे असायला पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही खेळण्याकरता उतरतायत, गोलंदाजी असो फलंदाजी असो फिल्डिंग असो, त्यावेळेस तुम्हाला मदत करणारा तुमचा जवळचा मित्र म्हणजेच आत्मविश्वास. आत्मविश्वास नावाचा मित्र जर जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. त्यामुळे तुम्हाला तो आत्मविश्वास परत आणावा लागेल. गोलंदाज हर्षला तो आत्मविश्वास आणावा लागेल. सरळ बॅटचा वापर केला. 1 धाव मिळाली. लॉंग ऑन ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून थ्रो करण्याआधी 2 धाबा होत आहेत पूर्ण. स्वप्नील पाटील नॉन स्ट्रायकिंग कडे लगेचच धाबत येत आहेत आणि ह्याच बरोबर 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात धाव फळकावर. 41. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये पाहिजेत 6 धाबा. 6 मध्ये 6ची आवश्यकता. वळूया मैदान क्रमांक 2 वर. पहिला डाव संपलाय आणि काय धाबा झालेत, किती धाबा झालेत? 65 रन बने हैं सर जी. 66 रनों का टारगेट पापड़ी 11 या संघासाठी आहे. आपण पाहतोय लाजवाब मुकाबले और विकेट नंबर 1 पर 6 गेंदे और 6 रनों की दरकार है. कहां पर मुकाबला था, कहां पर मुकाबला आया है. यही क्रिकेट का खेल है. कभी खुशी तो कभी गम, कभी ये रुलाता है तो कभी हंसाता है. वाकई में एक लाजवाब मुकाबले हम देखेंगे. मगर आइए दोस्तों अगली आवाज सुनते हैं दर्शन सर जी के द्वारा. बेहतरीन आवाज के मालिक दोनों कमेंटेटर ने इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाई है और तमाम कमेटी का बहुत बहुत शुक्रिया संदीप सर जी का, जिन्होंने इस टूर्नामेंट में थोड़ी देर के लिए हमें समालोचन करने की संधि दी. आपका बहुत बहुत शुक्रिया. थँक्यू सो मच झहीरभाई. खूप चांगलं समालोचन झहीरभाईचं आणि जास्तीत जास्त नारंगी मैदानावरील त्या मोठ्या स्पर्धांमध्ये गोड आवाज. मुंबईमधील कॉर्पोरेटर लेवलच्या ज्या मॅचेस असतात त्या मॅचेस मध्ये सुद्धा ते हिंदीमध्ये धावतो समालोचन करतोय. हरीश पंड्या, राजेश कुळी या सरांसमेत त्यांना अनेक वेळा बघितलंय. थँक्यू सो मच झहीरभाई. वळूया मॅच कडे. मैदान क्रमांक 1 वर 6 बॉल मध्ये 6ची आवश्यकता दरपाई टीमला. स्ट्रायकिंग कडे स्वप्नील पाटील, स्वप्नील प्रकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला संघर्ष केलाय. पूर्वी मुंबई संघाकरता सुद्धा अंडर-25 मधून लेदर क्रिकेटच्या मॅचेस खेळलेला हा खेळाडू आहे. फुल टॉस बॉल, चांगलं टायमिंग. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू येतोय. 1 धाव मिळाली स्वप्नीलला. 1 धाब्यानिशी धाव फळक पुढे गेलाय. धावा लागल्या जात आहेत या वेळेला 42. फक्त आणि फक्त या वेळेला 5 धावांची आवश्यकता. 5 बॉल आणि 5ची आवश्यकता. मॅच मध्ये रंग भरण्याचं काम गोलंदाज समीर करू शकतोय. ती क्षमता त्याच्याकडे आहे आणि म्हणतात ना की क्षमता बोलून चालत नाही, ती क्षमता दाखवली पाहिजे. ती क्षमता दाखवावी लागेल क्रमांक 21 ची जर्सी असलेला खेळाडू मिस्टर समीरला. दुसऱ्या बाजूला आता स्ट्रायकिंग कडे गेले निशांत. दरपाली टीम मधून
हा खेळाडू आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने आपल्यापर्यंत दर्शवलाय. एक धाबाची चला प्लीज उमेळा संघाला विनंती करतो, या आपण टॉससाठी. प्लीज उमेळा संघ टीम कॅप्टन, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर लगेच आपण यायचं आहे. उमेळा टीम कॅप्टन लगेच या. मी प्लीज विनंती करेल पापडी संघाला देखील आपला 12 पण पाठवा. पापडी संघ 12वा खेळाडू पाठवा. चला पापडी संघाला विनंती करतोय फलंदाजीचे नावं सांगण्यासाठी एक 12 पण पाठवा प्लीज. मी तर धावत आहे. चला मॅचला सुरुवात करूया. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती हाफ ट्रॅकर होता. समोरच्या दिशेने जसा टाकला तेवढाच वेगाने पाठवला मैदानाच्या पलीकडे. आलाय उत्तुंग षटकार, 6 धावा. षटकार ठोकला पहिल्या बॉलवरती. पुढचा बॉल यावेळेला जर पाहिले तर चांगला फटका खेळला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलपर्यंत पोहोचतात, परंतु जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. ख्रिश्चन समाजातील हे संपूर्ण बांधव आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना, बॅटिंग करत असताना आणि प्रत्येक धर्माला पुढे नेण्याचं काम या संपूर्ण आयोजन समितीने केलेलं आहे. पण कालच्या दिवसात आदिवासी समाज होता, या परिसरातील संघ होते. आजच्या दिवसात देखील 3 समाज एकत्रित आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल भेदून जाईल थेट सीमा पार. आता आलाय मात्र दर्जेदार धम्माकेदार चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना थोडस धीमे गतीने टाकलेला बॉल होता, परंतु लेग स्टिक मिस करून जाणारा बॉल आहे. पंचांचा इशारा आला, इट इज अ वाईड बॉल. चला टॉस हा पुढचा मॅचचा करूयात आपण. चला कॅप्टन जर उपस्थित असाल तर यस, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत, आता आमचे मान्यवर येतील आणि त्यांच्या शुभ हस्ते या पुढचा मॅचचा टॉस आपण करणार आहोत. जगदीश वर्तक साहेबांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये बसा. हवे तुडवला बॉल, मिस्टॅमिक स्ट्रोक आहे, स्वतः गोलंदाज पोहोचतायत. वा काय झेल घेतलाय, जबरदस्त कॅच टिपला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का, बॅटिंग करणाऱ्या टीमला विकेट जाईल, फलंदाज होतील बा.
असते ती सुटली आणि त्यानंतर जर पाहिलं तर एका हाताने बॉल ऑन साईडला टर्न केला आणि दोन क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करत होते, परंतु बॉलचा पाठलाग ते करू शकले नाही आहेत. आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर चौकाराला या बॉलवरती 4 धावा मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 16च्या घरामध्ये संदीप सर. थँक्यू सो मच. इथे आपण बघतायत वासळी वाडवळ समाजातील आता संघ खेळतात. वासळी विरुद्ध मांडलई या दोन संघादरम्यान ही मॅच होतोय. मांडलई टीमचे अतिरिक्त खेळाडू आलेत, वासळी टीमचं अतिरिक्त खेळाडू या आणि ते सुद्धा आले. तिथे देवेंद्र म्हात्रे सरांचं आगमन झालं. त्यांचे सुपुत्र सुद्धा क्रिकेट खेळतायत. मला वाटतं ते सुद्धा क्रिकेट खेळतायत, परंतु सध्या फिटनेस नाही आहे, थोडीशी दुखापत आहे, इंजुरी आहे बोटावर. जो अंगठा आहे डाव्या हाताचा त्याच्यावर थोडीशी दुखापत आहे, त्यामुळेच ते मैदानाच्या बाहेर आपल्याला दिसून येत आहेत. मैदान क्रमांक 1 वर अशी लढत आहे. प्रसाद नावाचा खेळाडू स्ट्राईक इन कडे आणि नॉन स्ट्राईक इन कडे प्रतीक गेले. ते बंधू आहेत. दोन्ही सख्य बंधू प्रसाद आणि प्रतीक. स्ट्राईक इन कडे प्रसाद आहे. मागच्या मॅच मध्ये 15 चेंडूमध्ये अर्धशतक ज्यांनी खेचलंय दोन प्रतीक आहेत. प्रतीक एन, प्रतीक नरेंद्र आणि प्रतीक नरेश आणि प्रतीक मोहन. मॅच सुरू करा. मैदान क्रमांक 1 वर मॅच सुरू होण्याआधी आपण वळतोय मैदान क्रमांक 2 च्या दिशेने. मैदान क्रमांक 1 वर मॅच सुरू होतोय. पहिले षटक टाकण्याकरता भावेश घरत यांनी त्यांच्या विश्वासू गोलंदाजावर विश्वास दर्शवलाय. संचित गोलंदाजीसाठी तयार झालाय. मांडलई टीमचा प्रमुख अस्त्र आहे. समोर प्रसाद आणि नॉन स्ट्राईक इनला प्रतीक प्रसाद पाटील, प्रतीक पाटील. आउटसाइड द ऑफ स्टंप. वेग भन्नाट होता, थोडासा आउट कटर चेंडू आहे. वाईड लाईनच्या बाहेर हा चेंडू गेला, त्यामुळेच वाईड घोषित केलं. 1 धाबेचे अकाउंट ओपन झाले, खातं उघडलंय. धावसंख्या धावफळकावर आहे ती 1. अतिरिक्त धाबेची धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 1 धाब. तंत्र आणि मंत्र योग्य पद्धतीने फुल टॉस बॉल. ओह ओह व्हॉट कॅच. कॅच की 6 धावा. मॅक्सिमम लगान चित्रपटाची आठवण करून दिली. सहा धावा मिळाल्या. धावसंख्या 7. प्रसाद स्ट्राईक इन कडे. शॉर्ट बॉल फुल पॉवरफुल सिक्सर. 6 धावा मिळत आहेत. डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये हा फटका खेचलाय. 2 इन रो. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार खेचलेत. धावसंख्या धावफळकावर 13 धाबा. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 13. प्रसाद आक्रमक बनले. चांगली खेळी त्याच्या होताना दिसत. पुढचा बॉल प्रसाद प्रसाद आणि फक्त प्रसाद. आजच्या दिवसात फक्त प्रसादचा ठसा मैदान क्रमांक 1 वर तो उमटवतोय. 6 धावांची धावसंख्या 19.
विकेट पाहिजे. धावसंख्या 19 झाली आहे. ट्राय टू प्लेइंग आउट फ्रॉम द बॉडी. वाईट बॉल आहे. थोडस आता नियंत्रण गमावलंय. खच्चीकरण थोडस झालंय संचितचं, कारण अर्धशतक यापूर्वीच प्रसाद पाटील या खेळाडूने ठोकलंय. कुठलाही खेळाडू कधीच मोठा नसतो. प्रत्यक्षात ज्यावेळेस तो आपली गुणवत्ता सिद्ध करतो ना, तेव्हा तो मोठा होत असतो. परंतु मी त्यापेक्षाही मोठा आहे असं काहीतरी चांगलं करून दाखवावं लागेल गोलंदाजाला. बदल करावे लागतील आपल्या बॉलिंग मार्गावर असताना. तो बदल केलाय. दांडी गोल. भन्नाट वेगाने चेंडू टाकलाय. दांडी वाकवली. विकेटचं पतन. पहिला धक्का लागलाय वासळी टीमला. गॉन. धावसंख्या धावफलकावर या वेळेला 19-20 धाबा झालेत, परंतु एक मोठी विकेट होती. प्रसाद 3 बघितलं तर मोठे फटके त्याने खेचलेत. 19 धाबांचे योगदान त्याने दिलं आणि त्याची दांडी गोल केली गोलंदाज प्रतीक गोलंदाज संचितने. आणि आता प्रतीकच्या सोबतच साथ देण्याकरता सिद्धांत आलाय. मागच्या मॅच मध्ये 2 षटकार सिद्धांतने खेचले होते. सौरभ ठाकूर आमचे मित्र आहेत, ते सुद्धा या मॅचला बघतायत. खूप चांगलं काम त्यांचं सुद्धा राहिलंय, कारण आम्ही ज्या वेळेस एखाद्या स्पर्धेमध्ये धावतो समालोचन करतो त्या वेळेस त्यांचा चांगला सहयोग राहतोय. विशेष म्हणजे या मैदानावर आल्यानंतर आमची चांगल्या प्रकारे विचारपूस त्यांच्या माध्यमातून केली जाते. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत गणेश काकड असो, सौरभ ठाकूर असो, आनंद साळवी असो, त्यांची टीम असो, त्यांचे टीम मेंबर्स असो, खूप चांगलं काम ते करत असतात. आणि भावेश घरत सरांचा सुद्धा मी आभार मानेन. नेहमीच ते सहाय्यता करत असत. चांगला बॉल ओव्हरपिच होता. ऑफ स्टंपच्या दिशेने टाकला होता आणि बॅटरला बीट करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. इथे वापशी होते या षटकामध्ये. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 20. वासळे टीमला संकटामधून बाहेर काढणारा आणखीन एक संकटमोचक उतरलाय. मांडले टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भावेश करत गोलंदाजी करतील काय प्रश्न तर पडलाय. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी झाली होती त्यांची. पुन्हा एक आता फुल पिच बॉल होता. फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं. एकदा मिळाली. भावेश घरत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. एका धाब्यानिशी पहिले षटक संपवलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जातात वासळे टीमच्या. 1 गडी बाद 21 धाबा. 21 आफ्टर 1 ओव्हर. 1 गडी बाद 21 धाबा. भावेश घरत कदाचित स्वतः गोलंदाच्या मार्गावर येत आहेत आणि लगातार 3 चेंडू किंवा एका षटकामध्ये 3 चेंडू जर त्यांनी निर्धाव टाकलेत तर बच्चूभाई यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. बच्चूभाई यांच्याकडून 500 रुपये मिळतील 3 चेंडू डॉट टाकल्यावर भावेश घरत या खेळाडूला. वही आपण मैदान क्रमांक 2 चा काय स्कोअर आहे. मॅच फिनिश. पापडी आणि अर्नाळा मॅच आपण जरूर पाहिल्या गेला. पापडी संघाला धावा चेस करताना कुठेतरी नाकी न वालेत, कारण की भरपूर धावसंख्या उभारली होती. 66 धावांचं लक्ष होतं पापडी संघाच्या विपक्षामध्ये. ठेवले गेले अर्नाळा संघाने आणि बाजी मारली या ठिकाणी अर्नाळा संघाने. अभिनंदन टीम अर्नाळा आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. चला आयोजन समिती या पुढचा मॅच कुठला असेल आमच्यापर्यंत लगेच माहिती पोहोचवा. ग्राउंड क्रमांक 2 वरती. मैदान क्रमांक 1 वर नाळा आणि उमळा मैदान क्रमांक 2 वरचा मॅच असेल. टॉससाठी टॉस झालंय. मैदानाच्या आतमध्ये लगेचच आपण उतरा. भावेश घरत तयार. इथे काय घडलंय. अपील तर केली जाते. वाईट बॉल आहे डाऊन द लेग. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू. 3 षटकांचा मॅच होतोय. प्रतीक पाटील करता 3 षटकार जर ठोकले तर देवेंद्र म्हात्रे साहेबांकडून 500 रुपये असेल. देवेंद्र म्हात्रे 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. देवेंद्र म्हात्रे साहेबांकडून 500 रुपये. फाईन लेग रिझन मध्ये हा चेंडू खेळून काढला. 1 धाव मिळेल. 1 पेक्षा काही मिळणार नाही. भावेश घरत लय मध्ये येतोय. एक वरिष्ठ खेळाडू आहेत आणि त्यामुळेच त्यांचा चांगला खेळ होताना दिसतोय. स्कोर इज
24, धावसंख्या 24. सिद्धांत याने सुद्धा एका षटकामध्ये 3 षटकार जर टोकले तर देवेंद्र मात्रे साहेबांकडून 500 रुपये. भावेश गरत त्याचा हा बॉल शॉर्ट बॉल होता, आडव्या बॅटचा वापर केला आणि चेंडूला लॉंग ऑन रिझन मध्ये पाठवून दिलंय. 1 नाही 2 नाही 3 नाही, धाव मिळते 4. स्वर्गीय मायकेल फुटार्डो चषकातील शानदार चौकार. धावसंख्येला यावेळेला आकार येतोय आणि धाबा लागल्या जात आहेत 28 धाबा. 3 षटकांचा मॅच आहे. धाबांचे लयलूट केले जाते. 3 चेंडू टाकून झालेत या भावेश च्या षटकातील. सौरभ ठाकूर याने माहिती दिली होती की बच्चू भाई यांच्याकडून 3 चेंडू जर डॉट टाकले तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल भावेश गरतला. भावेश गरत यांचे सुद्धा चाहते आहेत, म्हणजेच मित्र परिवार जास्त दिसतोय. थँक्यू. चला मी नाळा संघाला विनंती करतो लगेच आपण क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना लावून घ्यायची. नाळा संघ प्लीज रिक्वेस्ट असेल आपलं लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळेची दिरंगाई करू नका मित्रांनो. आपल्याला लवकरात लवकर मॅचेस आजच्या दिवसातली कंप्लीट करायची आहे. त्याच करायचं विनंती करतो नाळा संघाला की लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजून